हाय. एवढा छान संडे आहे. प्रखर ऊन पडलंय बाहेर आणि मला कॉलेजला जावं लागणार आहे. अजिबात जाण्याची इच्छा नाही आहे मला, कारण की मी खूप दिवस झालं सुट्टी घेतली नाही आहे. मला सुट्टीची गरज आहे ॲक्च्युली खूप जास्त. कारण माझं सांगली पुणेच चालू आहे थोडं सध्या. तर आणि त्यात आत्ता आमची एक्झाम चालू आहे, सेकंड सेमिस्टरची फायनल, म्हणजे फर्स्ट इयरची फायनल एक्झाम. फर्स्ट इयर जी.डी.आर्टमध्ये 2 सेमिस्टर्स असतात. फर्स्ट इयर म्हणजे फर्स्ट सेमिस्टर तर असं संपलं. सेकंड सेमिस्टर तर अर्ध्या चुटकीमध्ये संपलं असं झालंय, कारण की समजलंच नाही अजिबात सेकंड सेमिस्टर चालू कधी झालं आणि संपलं कधी. म्हणजे आमचे बरेच अजून डेमो राहिले आहेत, ज्यामध्ये चूक आमची पण आहे ऑब्व्हियसली, कारण की आम्ही सगळे प्रोफेशनल्स आहोत. आणि नाही जमत आहे रेग्युलरली कॉलेजला जायला, आणि स्पेसिफिकली 5 जणांना मला एकत्र येणं खूप डिफिकल्ट झालं आहे, कारण की सगळ्यांच्या टाईमनुसार मॅनेज होणं डिफिकल्ट आहे. कॉलेज जॉईन करायच्या आधी तर आम्हाला असं वाटलं होतं की एवढं काही डिफिकल्ट नाही आहे, आठवड्यातून 2 दिवस येणं इज मॅनेजेबल, बट इट्स टू डिफिकल्ट. आणि आता पाणी इथंपर्यंत आलंय असं झालंय, कारण की काल आमचा ॲडव्हान्स ऑब्जेक्ट ड्रॉइंगचा प्रॅक्टिकल होतं. त्याच्यामध्ये स्टील लाईफ पेंटिंग असतं. स्टील लाईफ पेंटिंग म्हणजे बेसिकली म्हणजे असं 2-3 ऑब्जेक्ट्स ठेवले जातात तुम्हाला तुमच्यासमोर. एक पॉट, 2-3 फ्रुट्स, त्यांना बघून तुम्हाला कोणत्याही मीडियममध्ये पेंट करायचं असतं. वॉटर कलर, ॲक्रेलिक, पोस्टर कलर, एनिथिंग. आय एम टू बॅड विथ ॲक्रेलिक अँड पोस्टर कलर बिकॉज आय हॅवंट हँडल दोज मीडिया. वॉटर कलरचा ठीक आहे, मी एक त्यांचं वर्कशॉप एक अटेंड केलं होतं, सो मला थोडंफार तरी अंदाज आहे असं मला वाटत होतं. पण काल तर माझा फुल कॉन्फिडन्सच गेला. कारण की इतकं खराब केले काल मी पेंटिंग. म्हणजे तिथे जे ऑब्जेक्ट्स होते ते मी पेंट केले व्यवस्थित. पण हे नाही, बॅकग्राऊंडला जे एक कापड अंतरलं जातं मध्ये एका छोट्याशा उंचवट्यावरती, ते फ्रुट्स ठेवलेले असतात, तर ते सगळं व्यवस्थित पेंट करावं लागतं तुम्हाला, ते कापडाचे फोल्ड्स वगैरे एव्हरीथिंग. ॲक्च्युली सेकंड सेमिस्टरमध्ये खूप छान असाइनमेंट्स आहे. जर तुम्ही छान टाइम दिला तर तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल ह्यातून. मला बरंच काही शिकायला भेटलंय पण ऑलरेडी. म्हणजे माझे असाइनमेंट सगळे झाले नाही आहेत, बरेच राहिलेत अजून असाइनमेंट माझे. त्याच्यामुळे मला पेपरलाही प्रॉब्लेम येतोय, आणि हे मला अक्षरशः इथंपर्यंत आल्यासारखं फील होतंय सगळं आता, कारण की येत नाहीये काही. आणि ऑलरेडी येत नाहीये म्हणूनच मी कॉलेज जॉईन केलं होतं, आणि आता मला जास्तच फील होतंय ते. तर डेफिनेटली मला टाईम मॅनेजमेंट खूप व्यवस्थित करावं लागणार आहे. खूप चॅलेंजिंग आहे हे. असं नाही आहे की फक्त कॉलेज अटेंड करून यायचं आहे. कॉलेज अटेंड करायला जाणं तरीही मॅनेजेबल आहे, पण तुम्हाला जो होमवर्क दिला जातो तो खूप जास्त प्रायोरिटाईज करायला पाहिजे तुम्ही लाईफमध्ये, कारण की त्याच्याशिवाय तुम्ही काही करूच शकणार नाही आहे. ते शिकवायचं तसं शिकवतीलही तुम्हाला, पण रोजचे तुम्हाला 1-2 तास काढणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की एखाद्या सिंगरला रोज रियाज करणं इम्पॉर्टंट असतं, तसं तुम्हाला आर्टिस्ट असाल तर तुम्हाला तुमचं हाताचं काम चालू ठेवणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर हे फार इम्पॉर्टंट असतं तुमचं रोजचं, म्हणजे हात साफ असणं. जसं की डेंटिस्ट्रीमध्ये पण सेम. कुठेही ॲक्च्युली हे ॲप्लिकेबलच आहे. डेंटिस्ट्री असू दे, स्वयंपाक असू दे, कोणताही लाईफमधली एक स्किल असू दे, ती तुम्हाला जर इम्प्रूव्ह करायची आहे तर डेफिनेटली तुम्हाला त्या प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पण इथे होतंय असं की ठीक आहे, आपण स्वयंपाक तर पोटासाठी करतोच रोज, सो त्याला काही असं ऑप्शनच नाही आहे. पैशांसाठी माझं क्लिनिक चालू आहे. पैशांसाठीच असं नाही, तेही माझं पॅशनच आहे, पण स्टील त्याला काही ऑप्शन नाही आहे. तसं कॉलेज हे अगदी नवीन आलंय लाईफमध्ये माझ्या अजून, आणि अजून त्याला माझ्या ह्या बिझी शेड्यूलमध्ये कुठून कसं बसवायचं आहे ना, ते अजून मला झेपत नाही आहे. मला टाईम मॅनेजमेंट खूप व्यवस्थित करावं लागणार आहे. खूप इरिटेट होत आहे मला ही गोष्ट, की म्हणजे टाईम मॅनेजमेंट खूपच चॅलेंजिंग झालं आहे माझ्यासाठी हे सगळं. म्हणजे आधीपासून मल्टीटास्किंगचे आहे सवय मला तशी, पण इथं कसं झालंय की टाईम देईल तेवढं कमीच आहे. म्हणजे बेसिकली असं होतंय की, म्हणजे माझं प्रोफेशन पण असं आहे की ऑक्युपाईड राहायला होतं डोक्याने, की ट्रीटमेंट प्लॅन्सबद्दल किंवा अजून काय व्हेरी होऊ शकत होतं का, हे सगळं कंटिन्यू डोक्यात चालूच असतं. आणि स्पेसिफिकली दोन्ही क्लिनिक्सचं, जिथं दोन्ही क्राऊड्स अगदी वेगळे वेगळे आहेत, दोघांचं मॅनेजमेंट अगदी वेगळं वेगळं आहे, तर इट इज चॅलेंजिंग इन इट सेल्फ.
त्याच्या व्यतिरिक्त असं होतंय की मग हे सगळं डोक्यात चालू असताना साईड बाय साईड फिजिकली मी ऑक्युपाईड असते. ठीक आहे, स्वयंपाक, घरातलं सगळं काम वगैरे हे सगळं. तर मग हे सगळं पण चालू असतं आणि मग ते सोडून जेव्हा थोडाफार टाइम भेटतो ना, असं वाटतं यार थोडंसं रिलॅक्स करूया, असं होतं थोडं. आणि हे सगळं डेफिनेटली थोडंसं कमी चॅलेंजिंग झालं असतं जर माझं कॉलेज थोडं जवळ असतं. इट टेक्स ऑलमोस्ट हाफ एन आवर टू रीच देअर विथ माय बाईक. आणि आता तर खूप जास्त ऊन आहे. अशा उन्हामध्ये आम्ही रोज दुपारी जातोय कॉलेजला. दुपारी किंवा लाईक 11ला जरी गेला तरी खूप ऊन आहे, खूप ट्रॅफिक आहे. एकदा गाडीवरती बसलं की काही नाही वाटत, पण घरातून निघणंच इतकं डिफिकल्ट होतं ना. आता पण एवढ्या उन्हाचं मला जायचंय कॉलेजला. सर येतो म्हटलेत मला थोडंसं गाईड करायला. सो जाणार तरी आहे मी आता कॉलेजला. होप सो मला थोडंसं येईल आता. असं कधी कधी वाटतं की आय रिअली डोंट नो इफ आय एम डुईंग राईट, किंवा जे मी एवढं धडपडून कष्ट करून शिकते ते खरोखर मला लाईफमध्ये कुठे नेणार आहे का, किंवा मी त्या गोष्टीचा खरोखर यूज करणार आहे का, किंवा वॉट. म्हणजे आता कॉलेज आहे म्हणून मी हे रोज धडपडून करतेय, पण कॉलेज संपल्यावर मी तेवढ्या उत्साहानं करेन का हे, असं पण वाटतं. बट डेफिनेटली ही कॉलेज जॉईन करणं मला थोडंसं चेंज करतंय, कारण की खूप छान छान असाइनमेंट आहेत. ज्या असाइनमेंट्स पण ऍक्च्युली खूप क्यूट आहेत, खूप छान आहेत. चॅलेंज करणारे आहेत डोक्याला. प्रत्येक गोष्टीमध्ये सुंदरता शोधून काढायची सवय लागली आहे थोडी. जसं की आता वेस्ट मधून आम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह बनवायचं होतं, तर प्रत्येक वेस्टकडे बघण्याची आमची दृष्टिकोन पण चेंज झालाय, की एखादी वस्तू आपल्याला स्क्रॅप वाटत असते, पण त्यापासून मी अजून काही छान बनवू शकते. थोडा एक माइंडसेट चेंज होतोय प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा. तो गिव्हअप तरी डेफिनेटली मला नाही करू वाटत आहे, पण मला काहीतरी सोल्युशन काढावं लागेल ह्याच्यावरती बसून. कारण दोन्हीही गोष्टी दोन्ही म्हणजे सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्यातली कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की मी ग्रँटेड घेऊ शकते. भले इट्स माय क्लिनिक, घर असू देत किंवा पेंटिंग असू देत, ह्या तिन्हीही मला बॅलन्स करूनच चालावं लागणार आहे. आणि हे 2 वर्ष मला थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे, मॅनेज करावं लागणार आहे ऑल बाय माय सेल्फ. So best of luck, Teju, for everything.